तुम्हा सगळ्यांचं स्टार लाईव्ह शेअर मार्केट यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आणि आज आपण बोलणार आहोत आज झालेल्या निफ्टी आणि सेन्सेक्स विषयीच्या ट्रेडिंग विषयी. काल मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की कालचा दिवस हा खूप काही धोक्याची सूचना देऊन गेलेला होता आणि त्याच्यामध्ये आज होतं निफ्टीचा एक्सपायरी डेट आणि शिवाय मंथली एक्सपायरी आज होती. त्यामुळे मी कालच तुम्हाला वॉर्निंग केलं होतं की आज मार्केटमध्ये खूप मोठा धुमाकूळ होणार नाही. तर तुमचे पैसे वाचवायचे असतील तर तुम्हाला जपून ट्रेड करावा लागेल, नाहीतर आजचं मार्केट तुमचं पैसे खाणार आहे. आणि मित्रांनो खरंच आज असंच झालं. आज अख्खा दिवस मार्केटमधला कसा गेला, एकदम प्लेन होता. मी सांगतो मित्रांनो, सकाळी 9:15 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत मार्केटमध्ये जास्त मुवमेंट पाहायलाच मिळालं नाहीत की ज्याच्या ठिकाणी ट्रेड करण्याच्या संधी अवेलेबल होतील असा आजचा दिवस कुठेही नव्हता. जास्त मुवमेंट आल्या असतील तर त्या एकाच ठिकाणी आल्या आणि ते होते दुपारी 3 वाजता. 3 वाजल्यापासून ते 3 वाजून 20 मिनिटांपर्यंत एक मोठी मुवमेंट आलेली पाहायला मिळाली आणि 3 वाजून 24 मिनिटांपासून ते 3 वाजून 30 मिनिटांपर्यंत अजून एक मोठी मुवमेंट आलेली पाहायला मिळत होती. म्हणजे ज्या लोकांनी आज कॉल साईडचा ट्रेड घ्यायचा इच्छा व्यक्त केली असेल किंवा ज्यांना इच्छा होती त्या लोकांना 3 वाजता एक चांगली ट्रेडची लाईन सापडली होती 24,350ला. आणि ज्या लोकांना पुट साईडला मार्केट जायचं होतं त्या लोकांना 3 वाजून 24 मिनिटांनी ते 3 वाजून 30 मिनिटापर्यंत शेवटच्या 6 मिनिटामध्येच काय होतं, एक मुवमेंट आलेली होती आणि त्याच्यामध्ये त्या लोकांना भरपूर पैसे प्राप्त करता आले असते किंवा त्यांचं ट्रेड केला असेल तर तुम्ही त्याच्यात पैसे कमवत असतील. मला कमेंटवर खाली सांगा मित्रांनो, तुम्ही 24,350 लाखचा ट्रेड घेतला होता का आणि घेतला असेल तुम्ही त्यामध्ये किती प्रॉफिट कमवला आहे. आणि त्यानंतर पण कॉल घेतला होता की पुट घेतला होता, कारण आज कॉल आणि पुट दोन्ही साईडला काय होतात, पैसे कमवण्याची भरपूर काही संधी प्राप्त झालेली होती. बाकी कोणत्याही साईडला आज मुवमेंट आलेल्या पाहायला मिळाल्या नाहीत. काल आपला जो निफ्टी होता तो निफ्टी काल क्लोज झालेला आहे, आज ओपन झालेला, त्यामध्ये फक्त 35 अंकांचा फरक पडला होता ग्रेनमध्ये. तो म्हणजे ग्रोथ झालेला होता. आणि यानंतर आज सगळ्यांना असं वाटलं होतं की मार्केट काही ग्रोथ घेत जाईल, परंतु मित्रांनो आज असं काही झालं नाही. मार्केट 24,300 ते 24,350 या अंकांमध्येच अख्खा दिवस काय झालं होतं, गोळत बसलेलं होतं. आणि फक्त 3 वाजल्यानंतर मार्केटने काय केलं होतं, 24,350च्या पुढे त्यानं पुशअप घेतलं तर 24,396 पर्यंत मार्केट गेलं. त्याने 24,400चा आकडाही पार केला नाही. म्हणजे मार्केट आजच्याला एकदम काय होतं, स्थिर असलेलं पाहायला मिळालं. आणि आज मार्केट क्लोज होताना -1 अंकाचा त्यामध्ये काय झालेला आहे, त्याने आपल्याला डाऊन किंवा बेरिश लेवल त्याने दाखवलेली आहे की ही जी बेरिश लेवल आहे 1 अंकाची, हीच बेरिश लेवल फ्रायडेच्या दिवशी स्टार्टअप होऊ शकते आणि मार्केट डाऊन होऊ शकतं. याची अनेक कारणं आहेत, परंतु या कारणाविषयी मी सविस्तर एक व्हिडिओ आज संध्याकाळी बनवेल आणि तो उद्या तुम्हाला मी सांगेल. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो. त्याप्रमाणे सेन्सेक्समध्ये पाहायला गेला तर आज सेन्सेक्सने बऱ्यापैकी 900 ते 1000 अंकांचा ग्रोथ घेतलेला पाहायला मिळाला. परंतु मित्रांनो सेन्सेक्स जे 1000 अंकापर्यंत जात होतं ते एकदा का बॅक साईडला आलं, त्या सेन्सेक्समधनं परत तो सेन्सेक्स पुढे गेलेला पाहायला मिळाला नाही. तर सेन्सेक्स आपल्याला पाहायला मिळाला होता तो जो गेला होता जवळपास 80,525ला, तो 80,300 80,200 या लेवल येऊन काय झाला, स्थिर झाला आणि त्याने परत पुलअप किंवा पुशअप घेतलाच नाही आणि तो सेन्सेक्स निवांत शांत प्लेन अशा लेवलला आपल्याला पाहायला मिळत होता. त्यामुळं 3 वाजल्यानंतर सेन्सेक्सने पण पुशअप केलं आणि 3:30 पर्यंत सेन्सेक्स बऱ्यापैकी वाढलेला पाहायला मिळाला. त्यामुळं आजच्या शेअर मार्केटच्या ट्रेडिंगमध्ये जास्तीत जास्त कुठंही मुवमेंट आलेल्या पाहायला मिळाल्या नाहीत. त्याच्यामुळं मित्रांनो खबरदारी घ्या. फ्रायडेच्या दिवशी मार्केट डाऊन होण्याची शक्यता जास्त आहे. मार्केट ग्रोथ होण्याची, मार्केट बुलिश लेवलला जाण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याची कारणं पण भरपूर काय आहेत, काय पॉलिटिकल आहेत आणि काय आपण जो काय चार्ट आता आपण पाहणार आहोत तो पाहिलेला होता त्याच्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं जाईल की त्याच्यामध्ये काय होणार आहे, खूप कमी प्रमाणामध्ये मार्केट काय होणार आहे, बुलिश लेवलला जाईल, नाही तर मार्केट बेरिश लेवलच गाठलेलं पाहायला मिळेल. आता गोष्ट असे आहे की फ्रायडेला काय होऊ शकतं, तर उद्या तर एक तारीख आहे, महाराष्ट्र दिन आहे, त्यामुळे उद्याच्या मार्केट बंद राहील आहे आणि एका दिवसाच्या नंतर फ्रायडेला मार्केट चालू राहील आणि त्याच्यानंतर शनिवारी आणि संडे रविवारी 2 दिवस मार्केट बंद राहील. त्यामुळं ट्रेडिंग करण्यासाठी जेवढा पाहिजे तेवढा वेळ पाहायला मिळणार नाही. त्यानंतर परत मंगळवारी आपल्याला सेन्सेक्सची एक्सपायरी असणार आहे आणि नवीन महिन्यातला उद्याचा दिवस फ्रायडेचा दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन महिन्यातला फ्रायडेच्या दिवशी
जो काही प्रभाव पडणार आहे तोच प्रभाव आपल्याला मे महिन्यामध्ये महिनाभर असलेला पाहायला मिळणार आहे. पण त्या सेन्सेक्स आणि निफ्टीच्या किंवा शेअर मार्केटवर प्रभाव करण्यासाठी काही पॉलिटिकल कारणं उपलब्ध झालेली आहेत, ज्याच्यामध्ये उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये जर काही चेंजेस झाले पॉलिटिकल राजकीय समीकरणामध्ये, तर मात्र आपलं जे काय मार्केट आहे ते मार्केट काय होऊ शकतं, डाऊन होऊ शकतं याची खात्री बाळगा. आता जर समजा मार्केट डाऊन झालं तर निफ्टी किती पण जाऊ शकते, तर मार्केटने आजच्याला 24,350 आकडा सपोर्टिंग लेवलला पकडला होता. जर मार्केट अजून डाऊन झालं तर मार्केट 24,100, 24,200 किंवा 24,000चा जो आकडा आहे त्या अद्यापर्यंत येऊन थांबू शकतं. पुन्हा एकदा सांगतो, जो 24,000चा जो सपोर्टिंग लेवल मार्केटने पकडलेला आहे गेली 4-5 दिवस, तर तो 24,000 सपोर्टिंग लाईन मार्केटने तोडला तर मार्केट खूप जोरामध्ये बेरिश लेवलला जाईल, खूप जोरामध्ये मार्केटमध्ये गोंधळ होईल आणि मार्केट खूप डाऊन गेलेलं पाहायला मिळेल. आणि जर काही कारणाने मार्केटने आहे आजच्यासारखा दिवस मार्केटचा गेला प्लेनमध्ये, तर आपली लेवल फिक्स आहे 24,400, 24,500. याच्यापेक्षा जास्त मार्केट ग्रोथ झालेलं पाहायला मिळणार नाही जर प्लेन असेल तर. परंतु जर काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मुवमेंट पाहायला मिळाल्या तर 24,500चा आकडा पकडून चाला. 24,500 ही फ्रायडेची आपल्याला काय असणार आहे, सपोर्टिंग लेवल असणार आहे. जर मार्केट ग्रोथ झालं आणि मार्केट जर समजा बेरिश लेवलला गेलं तर मात्र 24,100, 24,000 आणि 24,200 हे आकडे दोन्ही लक्षात ठेवा. सेन्सेक्स लेवलला जर पाहायला गेला, सेन्सेक्स अजूनही 80,000च्या आकड्यावर अडकलेला आहे. तो 80,000चा सपोर्ट लेवल तोडायच्या पाठीमागे लागत नाही, कारण सेन्सेक्समध्ये पाहायला गेला 80,370 आणि हा जो लॉ झालाय 19,870चा, 19,870चा लॉ झालेला आहे. त्याच्यापेक्षा अजून लॉ होऊ शकतो का? तर फ्रायडेच्या दिवशी मार्केट पुन्हा एकदा 80,000वर स्थिर होऊ शकतं आणि 80,000 सपोर्टिंग लेवल मार्केट घेणार आहे आणि ते सपोर्ट लेवल मार्केटने घेतल्यानंतरच मार्केट काय होईल, ग्रो केलेले. जर मार्केटने 79,000च्या आसपास 79,700-600 याच्या खाली मार्केट डाऊन झालं तर समजून घ्या मार्केट फ्रायडेला काय असणार आहे, बेरिश असणार आहे. मार्केट डाऊन होणार आहे. मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचा ग्रोथ झालेला पाहायला मिळणार नाही, हे खात्रीने लक्षात घ्या. त्यामुळं फ्रायडेला ट्रेडिंग करत असताना नवीन महिन्याची सुरुवात आहे मे महिन्याची, त्याच्यामुळं आपल्याला फ्रायडेची सुरुवात करताना थोडी काळजी घ्यायची आहे, थोडेसे ट्रेड जपून करायचे आहेत आणि ज्या लेवल मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे त्या लेवलला जोपर्यंत मुवमेंट क्रिएट होत नाही तोपर्यंत ट्रेड करायला घ्यायचा नाही. तुम्ही जर अंदाजपंची ट्रेड लावायला घ्याल तर मात्र तुम्ही काय व्हाल, मार्केटच्या चक्रव्यूहामध्ये अडकून जाल आणि मार्केट मग तुमचा अभिमन्यू केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला मार्केट त्या ठिकाणी खूप मोठा लॉस तुम्हाला देऊन जाईल. या मार्केटमध्ये व्यवस्थितपणे ट्रेड करता आले तर मुवमेंट क्रिएट होण्याची वाट पाहत चला. जर मार्केटमध्ये मुवमेंट क्रिएट होत असेल, त्याच्या काही टाईम आणि वेळा मी तुम्हाला सांगितलेला आहे, त्या वेळेलाच ती मुवमेंट क्रिएट केली जाते, क्रिएट होत असते. याच्याकडे थोडंसं बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला हे कळेल की मार्केट काय होते, आता मुवमेंट क्रिएट करते आणि आता आपण ट्रेड लावायला हरकत नाही. आज निफ्टीमध्ये पाहायला गेलं, निफ्टीची लेवल होती 24,350ची 2.90 पैशाची. किती होती? 2.90 पैशाची. आणि जी पुट लेवलची लेवल होती 2.90ची, याच 3:30ला जवळपास 15.80 पैशापर्यंत गेली. ₹15.80 गेली. म्हणजे ज्यामध्ये मार्केटने जवळपास त्या ट्रेडवर एका युनिटसाठी जवळपास 1,500 ते 1,600 रुपयांचं रिटर्न त्या ठिकाणी मार्केटमध्ये त्या शेवटच्या 4 मिनिटांमध्ये लोकांना दिलेलं असेल. आणि ज्याने सब मल्टी युनिटमध्ये त्यांनी काही बाय केलं असेल, पुट घेतला असेल, त्यानंतर विषय सांगायचाच नाही. त्यामुळे मित्रांनो, मार्केटमध्ये पैसा कमवता येतो, फक्त काय पाहिजे, पेशन्स पाहिजे. आणि नवीन एखादा व्यक्ती आला, मार्केटमध्ये पैसा लावला, न्यू कमर्सचं गुड लक असतं, त्या लोकांना पैसा इझिली मिळतो. परंतु हे लक्षात ठेवा, ते गुड लक काही दिवसांपुरतंच असतं. त्याच्यामुळं मार्केटमध्ये येण्यासाठी आपल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन कोर्सेसला जॉईन व्हा. आणि ज्या लोकांना ऑफलाईन आणि ऑनलाईन कोर्सेसला जॉईन व्हायचं आहे त्या मित्रांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जमलं तर शेअर पण करा. त्यामुळे मित्रांनो, उद्यासाठी मी तुम्हाला एक नवीन विषय घेऊन येणार आहोत. आता फक्त आपण नवीन म्हणजे डेली बेसला बँक निफ्टी, सेन्सेक्स याचंच विश्लेषण करत आहोत.
तर आपण आपल्या विषयाचा आवाडा वाढवत आहोत आणि आपण एक नवीन विषय घेऊन येतोय, शेअर मार्केटमध्ये पैसा कमवला जाऊ शकतो का? ज्यात मी तुम्हाला थोडं सांगत होतो. तर उद्याच्या आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जे लोक नवीन आहेत, न्यूकमर आहेत, त्या लोकांना उद्याचा व्हिडिओ खूप करून फायद्याचा राहील. त्यामुळे उद्याच्या व्हिडिओसाठी आजच्या माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या 1 मे साठीच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.